आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। सर्वच पक्षातील बंडोबांचा थंडोबा करण्याची शेवटची संधी। आजपासून मुंबईत प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। शिवसेना भवनात आज ठाकरे गट मनसेची बैठकीला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार। मनपा निवडणुकीमुळे ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा। प्रचाराबाबत ठाकरेंची खलबत। ठाणे मनपाच्या निवडणुकीकरता शिवसेनेची रणनीती। शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची उपस्थिती। भरत गोगावलेंचा मुलगा प्रमोद गोगावले आज अर्ज मागे घेण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंशी भेटीनंतर घेतला निर्णय। दानवेंनी जेवढे उमेदवार उभे केले तेवढे निवडून आणावेत। आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करू नये। भाजप आमदार संजय केनेकरांचा अंबादास दानवेंना टोला। प्रकाश सुर्वेंच्या मुलाला उमेदवारी नाकारली। नाराज आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल। अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार। खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका। 5 महानगरपालिकेत भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध। खंडोबापात 4, धुळ्यात 3 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध। नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला। भाजप पाठोपाठ एकनाथ शिंदे आता अजित पवारांचे उमेदवारही बिनविरोध। शिंदेंचे खंडोबापात 3 तर अजित पवारांचा 1 उमेदवार बिनविरोध। पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता। पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं। पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन। विविध मागण्यांकरता विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन। विश्वास पाटील माफी मागा नाहीतर संमेलन उधळून लावू। आंदोलकांचा साताऱ्याच्या संमेलनस्थळी इशारा। विश्वास पाटील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक। देवेंद्र भारती यांनी केला अचानक नियंत्रण कक्षाचा दौरा। मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। अफगाणिस्तानात आलेल्या पुरामुळे 12 जणांचा मृत्यू तर 11 जण गंभीर जखमी। भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण। ऑपरेशन सिंदूर नंतर तणावाच्या पार्श्वभूमीतही दोन्ही देशांचा निर्णय। रशियातील नववर्ष सोहळ्यात ड्रोन हल्ल्यात किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती।